तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. पुणे नाशिक महामार्गावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आज विराट क्रांती महामोर्चा. रोहित पवारांसह मवियाचे नेते आंदोलनामध्ये सहभागी होणार. कांद्याला 25 रुपये प्रति किलो हमीभाव देण्याची मागणी. महाराष्ट्रामधील विधान परिषद निवडणुकीला बंडखोरीचं ग्रहण. महायुतीमध्ये 9 जागांवर बंडखोरी. पुणे, रायगड, छत्रपती संभाजीनगर, नाशिकसह यवतमाळ, अमरावती, परभणी, नांदेड, जळगावमध्ये बंडखोरीचं सत्र. पुण्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये विधान परिषद उमेदवारीवरून ड्रामा. राष्ट्रवादीच्या 2 उमेदवारांकडून अर्ज दाखल. विक्रम काकडेंचा अधिकृत उमेदवारी अर्ज तर सुनील टिंगरेंकडून डमी अर्ज दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेकडून बंडखोरी. सत्तारांच्या मुलाचा अर्ज दाखल तर भाजपकडून शिंदेची शिवसेना संपवण्याचं काम सुरू. भाजपने आमचं मुंडकं तोडलंय. 18 महिन्यामध्ये आम्हाला 18 रुपयांचाही निधी नाही. बंडखोरीनंतर शिवसेनेच्या अब्दुल सत्तारांचा संताप. आमच्यावर आरोप करण्याआधी सत्तारांनी शिंदेशी बोलावं. निधी आल्यावर निधी देणार. सत्तारांच्या आरोपांवर भाजपच्या अतुल सावेंचं उत्तर तर वरिष्ठ नेत्यांना भेटणार. 2 दिवसात चित्र स्पष्ट होईल. सत्तारांचं वक्तव्य. मवियाकडून विधान परिषदेच्या 3 जागांवर अधिकचे उमेदवार. सोलापुरात 3ही पक्षांकडून अर्ज दाखल. नांदेडमधून काँग्रेस आणि ठाकरे सेनेकडून प्रत्येकी 2 अर्ज तर सांगलीतून पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे 2 उमेदवार रिंगणात. नाशिकमधून मात्र मवियाचा एकही अर्ज नाही. दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात. अंबादास दानवेंच्या वक्तव्यानं भुया उंचावल्या. तर आम्ही बाळासाहेब आणि हिंदुत्वाचा विचार घेऊन चाललोय. आमची घोडदौड अशीच सुरू राहील. उपमुख्यमंत्री शिंदेंनी मुद्दा अप्रत्यक्ष खोडला. दोन्ही राष्ट्रवादीमध्ये विलिनीकरणाच्या चर्चा सुरू होत्या. विलिनीकरणावर सुनील तटकरेंची अखेर कबुली तर दादा असताना आणि नसतानाचं विलिनीकरण यात फरक. तटकरेंचं भाष्य. मान्सून 2-3 दिवसांमध्ये केरळमध्ये पोहोचणार. देशभरातील उष्णतेची लाट संपली. हवामान विभागाची माहिती तर शेतकऱ्यांनी दमदार पाऊस आणि अधिकृत माहिती मिळेपर्यंत पेरण्या न करण्याच्या सूचना. विदर्भ मराठवाड्याला वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा. वाशिम, हिंगोली, जळगावमध्ये जोरदार पाऊस. बारामतीला गारपिटीचा फटका. युगेंद्र पवारांकडून पाहणी तर वादळी वाऱ्यामुळे परभणीत घरावरचे पत्रे उडाले. गौणगाव शिवारात वीज पडल्यानं 2 जनावरांचा मृत्यू. शेतकरी हवालदिल. लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2,37,00,000 महिलांना लाभ दिल्याचा राज्य सरकारचा दावा तर तब्बल 1,25,00,000 महिला अपात्र. पोर्टलवरील आकडेवारी सांगत सुप्रिया सुळेंचं सरकारवर टीकास्त्र. पुढील वर्षामध्ये 50 ते 60 लाख महिला अपात्र ठरतील. जयंत पाटलांचा दावा तर 80 लाखांचा आकडा फक्त ई-केवायसीचा नाही. इन्कम टॅक्स ते आरटीओच्या डेटाचा दाखला देत अदिती तटकरेंचं स्पष्टीकरण. मृत मराठा आंदोलनकर्त्यांच्या वारसांना एमआयडीसीमध्ये नोकरी. जरांगींच्या उपोषणानंतर सरकारकडून हालचालींना वेग. पात्र वारसांची पडताळणी करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल. परीक्षा यंत्रणा आधीच दबावात. परीक्षा डिजिटल स्वरूपात घेण्याची मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळली. 21 जूनला नीटची फेरपरीक्षा होणार. काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके भारतामध्ये येणार. 6 जूनला दिल्लीमध्ये आंदोलनाची घोषणा. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आवाहन. एफडी आयुक्त तुकाराम मुंढेंकडून राज्यभरात कारवायांचा धडाका. आतापर्यंत 26 दुकानं सील. पुण्यामध्ये भेसळयुक्त गूळ तर नवी मुंबईमध्ये केमिकलयुक्त आंबे जप्त. लाखोंचा मुद्देमाल जप्त. एफडीएकडून 32 आरोपींना अटक. अमेरिकेचा तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.